मनस्वी डॉक्टर PG कुलकर्णी कोल्हापूर यांनी अनुभवलेली मनाला भिडणारी लेखमाला. वेदना आणि विनोद. मंजुश्री नावाची साहित्यात रस असलेली माझी एक मैत्रीण आहे. नुकताच तिला हार्ट अटॅक आला म्हणून मी तिला भेटायला घरी गेलो होतो. आता तब्येत चांगली होती. पूर्वीसारखंच ती हसायला बोलायला लागली होती आणि नव्या एका चित्रपटाची कथाही हल्ली ती लिहू लागली होती. प्रसंग गंभीर असला तरी त्याला थोडा विनोदी टच द्यायचा आणि वातावरण थोडं निवळू द्यायचं या उद्देशानं मी बोलू लागलो. काही नसतं या वयात, असं काहीतरी सर्वांना होतच असतं. छोटी गाठ तयार होते हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत. 2-1 तासात काढून टाकली की पुढील स्नायूला धोका पोहोचत नाही, माणूस पूर्ववत होतो. तसंच झालं तुमचं. आता तुम्ही पुन्हा नॉर्मल झालात. आता 8-10 वर्ष काय बघायला नको. आता ह्यावरच एखादी कादंबरी करा. माझ्या हे बोलण्यावर मंजुश्रीताईंनी पूर्वीसारखंच पहाडी हास्य केलं. हळूहळू ते हास्य विरताना त्या आरक्त झाल्या. त्यांचं सारं शरीर हललं आणि डोळे पाणावले. एक हृदयभर वेदना साऱ्या शरीरातून फिरली आणि आठवणीनं डोळे पाणावले. घामानं भरलेलं अंग, स्वतःचा तोल सावरता न येणं, उजव्या बाजूला छातीत वेदना आणि फक्त 2 तासात झालेलं अँजिओप्लास्टीचं ऑपरेशन त्यांना आठवलं असावं. आणि त्या म्हणाल्या, डॉक्टर, हार्ट अटॅक येऊन गेला ते बरं झालं, पण तो घेऊन गेला नाही ना, तेही बरं झालं. पुन्हा एकदा वेदनेला विनोदी झालर लावीत ताई बोलत होत्या. पण मला लक्षात आलं होतं की तो मासिव अटॅक होता, मोठा अटॅक होता आणि ताई त्यातून महत् प्रयासानं बचावल्या होत्या. हे सारं जरी खरं असलं तरी त्याचं स्पष्टीकरण अबोलच होतं. ताईंना झालं त्याबद्दल फार मोठी तक्रार त्यांची नव्हती, व्यथा नव्हती किंवा त्यांचं अवडंबरही नव्हतं. त्याचं अवडंबरही त्यांना माजवायचं नव्हतं. पुन्हा एकदा त्या आल्या, नातवंडात खेळत होत्या, साहित्यकृतीत रंगून गेल्या होत्या, संसाराला बिलगल्या होत्या. आजीचा, आईचा, पत्नीचा रोल त्या सांभाळत होत्या आणि त्या या साऱ्यात पूर्ववत रंगून गेल्या होत्या. परतताना माझं मन अनेक विचारांनी गुंतून गेलं. वेदनेचं रूपांतर विनोदात करावं की न करावं याबाबत मतमतांतर असतीलही, पण माझंही आयुष्य मी वेदनेचं रूपांतर विनोदात करतच घालवलंय. गंभीरपणा माणसाला अधिक गंभीर बनवतो, पण विनोद माणसामधील गंभीरपणा तात्पुरता कमी करतो. वाऱ्याच्या गार झुळकीप्रमाणे काही क्षण सुसह्य होतात. वेदनेला निगेटिव्हली घेणं सोपं आहे, पण पॉझिटिव्हली घेणं अगत्याचं आहे. एका माणसाला बूट नसल्याचं दुःख होतं, पण त्यानं एक दिवस पाय नसलेला माणूस पाहिला आणि त्याचं दुःख नाहीसं झालं. तसंच झालं ताईंचं. हार्ट अटॅक येऊन गेला याचं दुःख त्यांना राहिलं नाही, कारण हार्ट अटॅक त्यांना घेऊन गेला नाही. मनस्वी फक्त रेडिओ ऑरेंजवर.